पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला पडळकर यांना फोन। अशा प्रकारची वक्तव्य टाळावीत असा सल्ला फडणवीसांनी पडळकर यांना दिलाय। तर पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर घसरत केलेल्या टीकेनंतर शरद पवार यांनी फडणवीसांना फोन केलेला होता आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पडळकरांना फोन करत अशा प्रकारची वक्तव्य टाळण्याचं सांगितलेलं आहे। थोड्या वेळापूर्वीच फडणवीसांची प्रतिक्रियाही आलेली आहे आणि फडणवीसांनी सांगितलेलं आहे, स्पष्ट केलेलं आहे की अशा प्रकारची विधानं करणं हे योग्य नाही। पडळकर हे अग्रेसिव्ह नेते आहेत आणि त्या अग्रेशनमध्ये ते बोलून गेले असं देखील फडणवीस म्हणालेले आहेत आणि त्यांना मी फोन करून सांगितलेलं आहे अशा प्रकारची विधानं त्यांनी टाळावीत असंही फडणवीसांनी म्हटलंय। या विधानाचे तीव्र पडसाद उमटलेले होते। सांगलीमध्ये या विरोधामध्ये आंदोलनही करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता फडणवीसांनी पडळकरांना समज दिली आहे। गोपीचंद पडळकरांनी जे स्टेटमेंट केलं ते योग्य आहे असं माझं मत नाही। कोणाच्याही वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल स्टेटमेंट करणं हे योग्य नाही आहे। या संदर्भात गोपीचंद पडळकर यांच्याशी मी बोललेलो आहे, त्यांनाही मी सांगितलेलं आहे आणि मला शरद पवारांचा फोन आला होता, तेही या संदर्भात माझ्याशी बोलले। मी त्यांनाही सांगितलं की अशा प्रकारचं जे स्टेटमेंट आहे त्याचं आम्ही कधीच समर्थन करणार नाही। गोपीचंद पडळकर हे एक तरुण नेते आहेत, अतिशय ॲग्रेसिव्ह नेते आहेत आणि अनेक वेळा ॲग्रेशन दाखवत असताना आपल्या बोलण्याचा नेमका काय अर्थ निघेल हे ते लक्षात घेत नाहीत आणि म्हणून मी त्यांना हे सांगितलेलं आहे की हे लक्षात घेऊनच आपण ॲग्रेशन ठेवलं पाहिजे। तुम्हाला भविष्यात चांगला नेता म्हणून मोठी संधी आहे, त्याच्यामुळे तुम्ही आपण बोलत असताना त्याचे काय अर्थ निघतील अशा प्रकारचा विचार केला पाहिजे, हा सल्ला मी त्यांना दिला आहे।